नमस्कार. सक्षम महाराज न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण उभा आहे ते ठिकाणी भिगवण बारामती राज्य महामार्गाचं. या अगोदरही सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलने मदनवाडी पुलाचे कटडे ढासळले होते, त्याची बातमी केली होती. त्याचबरोबर ज्वलंत प्रश्न मांडला होता, तो म्हणजे बारामती भिगवण रस्त्यावरती पडलेले खड्डे. या खड्ड्यांच्याबद्दल सांगत असताना हे खड्डे भले मोठे प्रकारचे असूनही ज्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नव्हती. काम केलं, परंतु खड्ड्यांचं काम पाहिजे तसं आहे तसंच उर्वरित त्यांनी पाठीमागे ठेवलेलं आहे. त्याच्यातून वाहन चालकांना जात असताना आपण पाहतोय की मोठ्या गैरसोय त्यांची त्याच्यातून होत आहे. त्याच्यातून मार्ग काढत असताना एखाद्या अपघात होण्याची शक्यता नाकारली जात नाही. एखादा जर मोठा अपघात झाला आणि अपघातामध्ये जर एखाद्या घरातला करता पुरुष जर गेला तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार कोणाला धरायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला यापुढे उभा राहिलेला पाहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांकडे का कानाडोळा केला आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित राहिलेला आहे. वाहन चालक मोठ्या प्रमाणावरती तक्रारी करत असतात की या खड्ड्यांची वेळीच दखल घेऊन हे खड्डे बुजवले पाहिजेत. जे रोज या ठिकाणी प्रवास करतात त्यांना मात्र हे खड्डे जीवघेणे वाटू लागलेले आहेत. रस्त्यांचं पाहतो की आपण की ज्या ठिकाणी उतार आहे त्या उतारावरून अचानक खड्डा पडलेला आहे आणि त्या ठिकाणाहून जर वाहन जायचं तरी हा उतार लक्ष देत नसल्यामुळं, हा खड्डा लक्ष देत नसल्यामुळं वाहने वेगात येतात आणि वेगात आल्यानंतर वाहन या खड्ड्यांमध्ये आपटले जातात. त्यामुळे सार्वजनिक प्रशासनाने याकडे लागलीच लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्याची तजवीज केली पाहिजे, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. पाहत राहा, फॉलो करत राहा सक्षम महाराज न्यूज चॅनल. धन्यवाद.